जिंदाबाद। लोकशाही समाजवाद संविधान जिंदाबाद। अत्याचार विरोधी कृती समिती नाशिक यांच्या वतीने दिनांक 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले। दिनांक 11/11/2025 रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 0572/2025 हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हा नोंद असूनही संबंधित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही। अॅट्रॉसिटी कायद्यानुसार अटक बंधनकारक असताना प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, आरोपींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, संबंधितांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व आता न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा देण्यात आला। मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा स्पष्ट इशारा समितीच्या वतीने देण्यात आला। यावेळी ॲडव्होकेट राहुल विष्णू तुपलोंडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 18/11/2025 रोजी गुन्हा दाखल आहेत आणि सदर गुन्ह्यामधील जे काही आरोपी आहेत त्यांना अद्यापावी तो अटक घेतली नाही। म्हणजे जवळजवळ तब्बल 3 महिने झालेले आहेत। 3 महिन्यानंतर जर ॲट्रॉसिटी कायद्यासारख्या गुन्ह्यामध्ये अटक होत नसेल तर मग इथलं पोलीस प्रशासन नक्की करतं काय? सामान्य माणसानं कुठलाही गुन्हा केला तर त्याच्यावरती तो अदखलपात्र जरी असेल तरी त्याच्यावरती कारवाई होते, परंतु इथं स्पेशल ॲक्टमध्ये गुन्हा झालेला असताना सुद्धा आरोपींना अटक नाही। मग याचा अर्थ इथली पोलीस यंत्रणा फक्त गरीब लोकांनी जर गुन्हा केला तर तो अदखलपात्र जरी असला तर त्याच्यावर कारवाई करायची आणि श्रीमंत लोकांनी किंवा मोठ्या किंवा ठराविक लोकांनी जर गुन्हा केला तो दखलपात्र जरी असला तो स्पेशल ॲक्टमधला असला तरी कारवाई करायची नाही, असं कदाचित पोलिसांनी एक SOP ठरवून घेतलेलं आहे। आमची ह्या प्रशासनाला विनंती आहे का भेदभाव करू नका, कायद्यासमोर सगळे समान आहेत, कायद्यासमोर सगळे समान आहे। भारतीय संविधान सांगतं का इक्वेलिटी बिफोर लॉ, म्हणजे कायद्याने जर गुन्हा दाखल झाला आहे तर सगळ्यांना प्रोसेस सारखीच वापरली पाहिजे। प्रत्येकाला जर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे तर त्या आरोपींना तातडीने अटक केली पाहिजे। सदर आरोपींनी अद्यापावी पोलीस यंत्रणेला सुद्धा जुमानलं नाही आणि त्यांनी कुठलीही पुढची प्रक्रिया सुद्धा केलेली नाही। म्हणजे याचा अर्थ संगनमत करून सगळं होताना दिसतंय। अशाच प्रकारे ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आदिवासी लोकांचे सुद्धा प्रश्न आहेत, आदिवासी लोकांच्या जमिनी हडपल्या जात आहेत, परंतु पोलीस यंत्रणा त्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा काही एक कारवाई करत नाही, मोठ्या लोकांना पाठीशी घालायचं काम चाललेलं आहे। म्हणजे ॲट्रॉसिटी कायद्याची धडधडीत पायमल्ली करण्याचं काम ही पोलीस यंत्रणा करताना दिसतंय। तरी आम्ही पोलिसांना पुन्हा एकदा विनंती करतो त्या ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये चांगला तपास करून जे गुन्हेगार आहेत, आता ह्या गुन्ह्यामध्ये 3 महिने झालेले आहेत, गुन्हा रजिस्टर नंबर आहे 572/2025, या गुन्ह्यामध्ये तातडीने कारवाई करा आणि संबंधित जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करा ही मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर करतो। जर यानंतर सुद्धा प्रशासन जागे होणार नसेल तर यापेक्षाही मोठं आंदोलन नागरिकांना सोबत घेऊन नागरिकांमध्ये जाऊन या कायद्याची जनजागृती करून पुन्हा एकदा आंदोलन केलं जाईल। धन्यवाद। दलित अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीनं जी निदर्शने करण्यात येत आहेत या विषयाच्या अनुषंगाने निदर्शने करण्यात येत आहेत की मागील 11 तारखेला 11 महिन्यामध्ये 2025 मध्ये नाशिक रोडच्या पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत ज्या काही आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला आहे त्या आरोपींना स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी हे पाठीशी घालत आहेत। वेळोवेळी या विषयाच्या संदर्भात अनेक वेळा संबंधित पोलीस स्टेशन असेल, विभागीय आयुक्त कार्यालय असेल अथवा कलेक्टर कचेरी असेल, या सर्व अधिकाऱ्यांना निवेदनं देऊन सुद्धा संबंधित आरोपीला अटक केल्या जात नाही। आज कृती समिती त्यांना जाब विचारते आहे की संबंधितांवरती कोणाचा दबाव आहे की जेणेकरून या संबंधित आरोपींवरती गुन्हा दाखल होत नाही, त्यांना अटक होत नाही। परंतु आम्ही दलित आदिवासी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीनं संबंधित विभागाला चेतावणी देत आहोत आणि समज देत आहोत की त्यांना आव्हान देत आहोत
की जर दलित आणि आदिवासींवरती अॅट्रॉसिटीच्या संदर्भात गंभीरपणे जर सरकार घेत नसेल तर ह्या मुजोर सरकारला येत्या कालखंडामध्ये रस्त्यावरती उतरून त्यांचा बिमोड केल्याशिवाय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीनं जाब विचारला जाईल आणि पुढील आंदोलनांमध्ये तीव्र अशी आंदोलनं करण्यात येतील याचं भान असेल. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.